आरक्षण विषय फार ताणू नये असं संजय राऊत म्हणतायत। मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला, जरांगेंनी तो स्वीकारला, मागण्या करणाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या असं सुद्धा राऊत म्हणतायत। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं राऊतांनी कौतुक केलेलं आहे। पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीसांचा संयम हा वाखाणण्याजोगा असल्याचं राऊत म्हणतायत। फडणवीसांनी आपला संयम कुठेही ढळू दिला नाही असं म्हणत राऊतांनी फडणवीसांचं पुन्हा एकदा कौतुक केलंय। हा विषय आता मीडियाने सुद्धा फार ताणू नये किंवा लांबवू नये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढला आणि तो तोडगा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारला आणि ते समाधान। मागण्या करणारे आणि मागण्या मंजूर करणारे हे दोन्ही घटक समाधानी असतील तर त्याच्यात तिसऱ्या व्यक्तीने उगाच आता लुडबुड करू नये। स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी काल स्पष्ट केलेलं आहे की जो मसुदा त्यांच्यासमोर आला किंवा जो GR त्यांच्यासमोर आला त्याबाबत ते समाधानी आहे, समाज समाधानी आहे। मुंबई शांत आहे, सर्व समाजामध्ये शांतता आहे। पण मी वारंवार सांगतो, या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयम हा वाखाणण्यासारखा आहे। त्यांनी कुठेही चिडचिड केली नाही, कुठे आदळापट केली नाही। अनेक गोष्टी एक तटस्थपणे पाहताना मला असं वाटलं की अत्यंत संयमाने त्यांनी हा सगळा विषय हाताळला आणि त्यासाठी ते कौतुकास पात्र आहे। लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या चीनी व्हायरसचा चांगला इलाज करू शकतायत आणि संजय राऊत यांना चांगली जडीबुटी देतायत। त्यामुळेच कधी नव्हे ते संजय राऊत देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करतायत, कौतुक करतायत। ही अतिशय चांगली गोष्ट आहे। महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारनं गणपती उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिलाय आणि यावर्षी गणपती बाप्पा संजय राऊत यांना सुबुद्धी देतोय। त्यामुळं थोडी का होईना त्यांनी देवेंद्रजींचं आणि देवाभाऊंचं कौतुक केलंय, त्याबद्दल मी संजय राऊत यांचं अभिनंदन करतो। परंतु त्याच वेळी संजय राऊत बोलताना भारतीय जनता पार्टी, आमचे केंद्रीय गृहमंत्री यांच्याबद्दल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल मात्र बोलायचं थांबत नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।